संतान है। भूल न जाना है मानव तू ईश्वर की संतान है। मातृ पितृ देवो भव, मातृ पितृ देवो भव, मातृ पितृ देवो भव, मातृ पितृ देवो भव। जसे आपल्याला माहित आहे की आपली आई राब राबते, उन्हात अन्नात कष्ट करून आपल्यासाठी काम करतात, त्याचप्रमाणे जे बाबा असतात ते आपल्यासाठी देखील खूप चांगल्या प्रकारे काम करतात. ते दाखवत नाही, ते सांगत नाही. आपल्याला जर काही गरज असली तर आपण आईला जातो, मात्र जो घराचा आधारस्तंभ असतो तर ते आपले बाबा असतात. आणि म्हणून आज हा यांनी कार्यक्रम केला, हा मला खूप आवडला. असं वाटते का 14 फरवरीसाठीच नाही पाहिजे, हा दररोजही आपण पूजन केलं पाहिजे आई आणि पप्पाचा. योग वेदांत सेवा समिती साकोली यांच्या वतीने हा कार्यक्रम राबवण्यात आला होता. खरं म्हणजे योग वेदांत सेवा समितीचे मी आभार मानतो की त्यांनी हा कार्यक्रम राबविण्यासाठी आमच्या शाळेची निवड केली. आपल्या शाळेमध्ये तुम्ही नेहमीच पाहता विविध कार्यक्रम, विविध उपक्रम होत असतात. त्यापैकीच हा एक उपक्रम योग समितीचे जी सदस्यगण आहेत, काल ते माझ्याकडे आले आणि त्यांनी या ठिकाणी असा कार्यक्रम आपल्याला घ्यावयाचा असल्याच्या कल्पना मला दिल्या आणि मला तो कार्यक्रम अतिशय आवडला आणि त्यामुळे मी त्यांना अनुमती दिली. पण तो खरंच इतका सुंदर होईल असं मला अजिबात वाटलं नाही. मी पाहिलं मुलं अतिशय भावुक झाली होती. आपण
नेहमी आपल्या जवळ जे असतं त्याच्याकडे दुर्लक्ष करतो आणि जे दूर असतं त्याच्या पाठीमागे धावत असतो. दररोज दिसणारे आपले आई वडील आपल्यासाठी किती महत्वाचे आहेत हे आपण विसरून जातो. पण आजच्या या पूजनाने त्यांचं आपल्या जीवनातील महत्व काय आहे ते महत्व आहेच, ते तुम्ही नाकारूच शकत नाही. पण या निमित्ताने ते पुन्हा एकदा निदर्शनास आलं की आई वडील किती वेदना सहन करून आपल्याला घडवत असतात, आपल्याला शिकवत असतात, आपल्या इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण करत असतात. पण आपण छोट्या छोट्या गोष्टींसाठी अनेकदा आई वडिलांची मनं दुखवतो. तर या कार्यक्रमातून आई वडिलांची मनं कशी जपायची, त्यांना कसं महत्व द्यायचं हे या समितीतर्फे मातृपितृ पूजन दिवसातून आपल्याला कळलं.